घटना आहे कोल्हापूरमधील कसबा बावडा या परिसरातील जय भवानी गल्लीमध्ये भरत नरसिंगे यांचं कुटुंब राहत होतं. भरत यांच्या पत्नी सुवर्णा नरसिंगे, मुलगी समीक्षा, गौतमी आणि मुलगा वैभव असा त्यांचा मध्यमवर्गीय, साधा आणि सुसंस्कृत असा परिवार होता. घराचा आर्थिक भार मुख्यतः भरत यांच्या उत्पन्नावरती चालत होता. मुलांचं शिक्षण सुरू होतं आणि जवळपास 6-7 महिन्यांपूर्वी भरत नरसिंगे यांचं अचानकच निधन झालं आणि संपूर्ण जबाबदारी सुवर्णा नरसिंगे यांच्यावरती आली. त्या मायबाप माऊलीने कंबर कसली आणि मासे विकून घर चालवायला सुरुवात केली. मुलांचं संगोपन तिने खंबीरपणे केलं. समीक्षा वयात आली होती म्हणून साधारण 5 वर्षांपूर्वी तिचं लग्न लक्षतीर्थ वसाहतीतील एका तरुणाशी ठरवलं गेलं. सुरुवातीचे काही दिवस सुखामध्ये गेले, पण नंतर नवरा बायकोमध्ये वादविवाद वाढू लागले आणि त्यांच्या नात्याचं बंधन सुटून समीक्षाचा संसार मोडला. ती पुन्हा आपल्या आईकडे परत आली. आईकडे आल्यानंतर समीक्षाने इव्हेंट मॅनेजमेंटचं काम देखील सुरू केलं आणि या कामातूनच तिची ओळख 2 लोकांशी झाली. एक म्हणजे आयशू आंबिले, जी मूळची तेलंगणाची होती आणि कोल्हापूरमध्येच काम करत होती, आणि दुसरा म्हणजे सतीश मारुती यादव, मूळचा उंडरीचा होता पण सध्या शिवाजी पेठेमध्ये राहत होता आणि एका खाजगी कंपनीमध्ये नोकरी करत होता. हे तिघही आता एकत्र काम करू लागले आणि 3-4 महिन्यांपूर्वी सरनोबतवाडी या ठिकाणी त्यांनी एक भाड्याने फ्लॅट घेतला. आता ते तिघजण एकत्र राहत होते. पण जूनच्या सुरुवातीला समीक्षा आईकडे परत आली. 3 जून 2025 वार मंगळवार. सतीश वारंवार समीक्षाला फोन करून भेटण्याचा आग्रह करत होता. अखेर समीक्षा आणि आयशू दोघींनीही सतीशला भेटायला जाण्याचं ठरवलं. त्या दोघी 2 व्हीलरवरून सरनोबतवाडीच्या फ्लॅटमध्ये पोहोचल्या. त्या ठिकाणी सतीश आधीपासूनच होता. मात्र भेट होताच समीक्षा आणि सतीशमध्ये वाद वाढला आणि तो वाद घातघाईवरती गेला. रागाच्या भरातच सतीशने जवळच असलेल्या चाकूने समीक्षावरती हल्ला केला. तिच्या छातीमध्ये चाकू भोगसून ती जमिनीवरती कोसळली. आयशूने थांबवण्याचा खूप जास्त प्रयत्न केला, पण सतीशने तिलाही झटका दिला आणि मग बाहेर जाताना दरवाजाला कुलूप लावून तो मात्र फरार झाला. आतमध्ये तडफडणारी समीक्षा आणि मदतीसाठी आरडाओरडा करणारी आयशू या दोघीच होत्या, पण दरवाजा बंद होता. घाबरलेल्या आयशूनं तिचा मित्र अभिषेक सोनवणे याला फोन केला. तो धावतच फ्लॅटवरती आला, दरवाजाचं कुलूप फोडलं. आतमध्ये पाहिलं तर समीक्षा रक्ताच्या थारोळ्यात होती. तिला तातडीनं रक्षानं जवळच्या राजारामपूरमधील दवाखान्यात नेण्यात आलं आणि तिथून CPR हॉस्पिटलमध्ये हलवण्यात आलं. पण दुर्दैवाने उपचार सुरू होण्याआधीच डॉक्टरांनी समीक्षाला मृत घोषित केलं, कारण तिचा खूप जास्त रक्तस्राव झाला होता. घटनेनंतर पोलिसांना ही बातमी कळवण्यात आली. आई आणि कुटुंबीय देखील तिथे पोहोचले आणि मुलीचा मृतदेह पाहून त्यांचा आक्रोश अनावर झाला. सगळं ऐकून पोलिसांनी तातडीनं सतीश यादवच्या शोधासाठी विशेष पथकं तयार केली. सतीशने फ्लॅटमधून निघून बाजार भोगाव मार्गे शाहूवाडी तालुक्यातील नांदारी गावात एका मित्राकडे आश्रय घेतला. पण 4 जून सकाळी 8:30च्या सुमारास तो तिथून देखील निघून गेला. पोलीस शोध घेत असतानाच त्याची डेड बॉडी कातळेवाडीच्या जंगलामध्ये एका झाडाला लटकलेली सापडली. त्याने देखील गळफास घेऊन आत्महत्या केली होती. या प्रकरणाचा खोलामध्ये विचार केला तर समीक्षा आणि सतीश यांचं नातं लिव्ह इन रिलेशनमध्ये गेलं होतं. सतीशला लग्न करायचं होतं, पण समीक्षाने मात्र नकार दिला आणि त्यामुळे तणाव वाढत गेला. शेवटी हत्या आणि आत्महत्यापर्यंत जाऊन पोहोचला. प्रेक्षकांनो, शेवटी एकच विचार आहे, फक्त काही महिन्यांपूर्वी ओळख झालेल्या व्यक्तीवरती डोळे झाकून विश्वास ठेवणं कितपत घातक ठरू शकतं याचंच हे एक उदाहरण आहे. विश्वास ठेवताना डोळसपणे निर्णय घेणं अत्यावश्यक आहे. आईवडिलांच्या कष्टाचा, स्वतःच्या आयुष्याचा, भविष्यामधील दुःखाचा एकदा तरी विचार केला असता तर कदाचित ही दुर्दैवी घटना टाळता आली असती. कोल्हापूरच्या अंबाबाईकडे आपण सर्वजण हीच प्रार्थना करूया की अशा घटना पुन्हा घडू नयेत आणि सर्वांना सद्बुद्धी लाभो. चला तर मग प्रेक्षकांनो, ही सत्य घटना कथेच्या स्वरूपामध्ये तुम्हाला कशी वाटली
हे मला कमेंट बॉक्समध्ये सांगायला अजिबातच विसरू नका। त्यासोबतच आपल्या या व्हिडिओला एक लाईक देखील नक्कीच करा आणि तुम्ही जर चॅनलवरती पहिल्यांदाच व्हिजिट करत असाल तर आपल्या चॅनलला सबस्क्राईब देखील नक्कीच करा आणि सबस्क्रिप्शन शेजारील बेल आयकॉनचे बटन प्रेस करायला अजिबात विसरू नका, जेणेकरून असेच नवनवीन व्हिडिओ तुम्हाला पाहता येतील।